नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 9 वाचनाचे वेड. लेखिका आहेत आशा पाटील. तर वाचनाचे वेड हा पाठ आज आपल्याला शिकायचा आहे. लेखिका आशा पाटील, त्यांचा जन्म 1976. विविध वृत्तपत्रे आणि मासिकातून त्यांनी लेखन केलेलं आहे. सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केले आहे. आता लेखिका आशा पाटील जे आहेत वृत्तपत्रे म्हणजे न्यूजपेपर आणि विविध जे मासिक असतात मॅगझिन त्याच्यामधून त्यांनी लेखन केलेलं आहे. या पाठामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की सोनाली नावाची एक मुलगी आहे तुमच्यासारखी. या सोनालीला वाचनाचा कंटाळा होता. तिला पुस्तकं वाचायला आवडत नव्हती. पण तिला वाचनाची आवड लागावी म्हणून तिच्या आईने एक युक्ती केली आणि ती यशस्वी झाली. आणि तिला कसं वाचनाचं वेड लागलं ही एक मजेशीर कथा या पाठामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. इस लेसन में हमें क्या पढ़ना है बच्चों? आप लोगों जैसे ही सोनाली नाम की एक लड़की थी जिसे बुक्स पढ़ना अवांतर वाचन म्हणजे एक्स्ट्राचं जे वाचन आहे ते अवांतर म्हणजे काय म्हणतो शकतो आपण त्याला एक्स्ट्रा म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त जी पुस्तकं आपण वाचतो की नाही एखादं स्टोरी बुक वगैरे त्याला आपण अवांतर एडिशन वाचन म्हणतो की पाठ्यपुस्तक जे तुम्हाला अभ्यासाला आहेत ती पुस्तकं तर वाचावीच लागतात परीक्षेसाठी पण त्याच्याशिवाय इतर जी काही पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त जी पुस्तकं असतात एक्स्ट्राची पुस्तकं वाचणं म्हणजे अवांतर वाचन करणं. जो एक्स्ट्रा के बुक्स हम पढ़ते हैं उसे अवांतर वाचन कहते हैं. तो सोनाली को इस तरह के एक्स्ट्रा के बुक पढ़ने की बिल्कुल उसे नहीं अच्छा लगता था पढ़ना. पर उसके माँ को लगता था कि उसने पढ़ना चाहिए. इसलिए उसकी माँ ने एक युक्ति यानी कि आइडिया किया. किस तरह से उसने फिर सोनाली को पढ़ने की आदत लग गई. अलग अलग किताबें स्टोरी बुक्स वगैरह पढ़ने की किस तरह से उसे आदत लग गई ये स्टोरी हमें इस लेसन में दी हुई है. तो चलो हम शुरुआत करते हैं. आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते. टीव्ही, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे. खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त इतर पुस्तक वाचण्याची बिलकुल आवड नव्हती. तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेडच होते. तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 1-2 पाने अवांतर वाचावीत असे तिचे मत होते. खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते. आता ही खरी गोष्ट आहे. तुमच्यासारखी जी आजकालची मुलं आहेत तर तुम्हाला टीव्ही पाहायला आवडतो, व्हिडिओ गेम्स खेळायला आवडतात, कॉम्प्युटरवरती गेम खेळायला आवडतात. यांच्याशी तुमची मैत्री अगदी पक्की झाली आहे, बरोबर की नाही? तशीच सोनाली पण होती. सोनालीला पाठ्यपुस्तक म्हणजे तुमचे जे टेक्स्ट बुक आहेत ना त्याच्या व्यतिरिक्त इतर पुस्तके वाचायला बिलकुल आवडायची नाहीत. पण तिच्या आईला आणि तिच्या भावाला मात्र खूपच पुस्तके वाचायला आवडायची. नुसते वाचायला आवडायची नाही तर त्यांना वेडच होतं पुस्तकं वाचण्याचं. तिच्या आईने बऱ्याच वेळा प्रयत्न केला की सोनालीला पण पुस्तकं वाचायला आवडलं पाहिजे. पण काही तिच्या आईला त्याच्यामध्ये यश मिळत नव्हतं. आजकाल के जो आपके जैसे बच्चे हैं आपको एक्स्ट्रा बुक्स पढ़ना है कंटाळवाना म्हणजे बोरिंग. कंटाळवाना म्हणजे काय बोरिंग वाटतं तुम्हाला बोरिंग लगता है आपको कि क्या बुक्स पढ़ना है एक्स्ट्रा के स्टोरी बुक्स पढ़ना. आप लोगों को टीवी वीडियो गेम कंप्यूटर इससे आपकी फ्रेंडशिप अच्छी तरह से हो जाती है. आपके जैसे सोनाली थी उसको भी सिर्फ पाठ्य पुस्तक यानी क्या टेक्स्ट बुक पाठ्यपुस्तक यानी टेक्स्ट बुक के सिवा और कोई अलग किताबें पढ़ने की उसे बिल्कुल इच्छा नहीं होती थी. उसे बिल्कुल पसंद नहीं था. इससे उल्टा था कि उसकी माँ को और उसके भाई को बहुत ज्यादा पसंद था किताबें अलग अलग किताबें पढ़ना. उसके माँ ने सोनाली को भी इंटरेस्ट उसके अंदर इंटरेस्ट आ जाए बुक पढ़ने के लिए इसके लिए बहुत कोशिशें की. पर वो सफल नहीं हुई इसके अंदर के सोनाली को कोई बुक्स पढ़ने के इंटरेस्ट उसके अंदर डाल सके इसमें उसकी माँ नहीं सफल हुई थी. एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले, सोनाली मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलावले आहे. तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे. मला खूप काही गोष्टी माहीत आहे पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना. या पुस्तकातील एक गोष्ट सांगावी असं वाटतंय. तू यातील एक छानशी गोष्ट मला निवडून दे. मी तीच गोष्ट शाळेत सांगेन. आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले.
आपण सर्वांना मदत केली पाहिजे. त्या मदतीची सुरुवात घरापासूनच करा. मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच, पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो. तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करतात त्याची नोंद ठेवा आणि दर शनिवारी दाखवा. आता एकदा सुट्टीमध्ये सोनालीच्या आईने काय केलं होतं, की तिच्या हातात एक पुस्तक दिलं गोष्टीचं आणि तिला सांगितलं, आता सोनालीच्या आईला एका शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि प्रमुख पाहुणे आले, की ते कसं मुलांना काहीतरी छान-छान सांगतात, की नाही? तसं सोनालीच्या आईला पण मुलांना एक गोष्ट सांगायची होती. पण मग सोनालीच्या आईला तर खूप गोष्टी येत होत्या. पण नेमकी कोणती गोष्ट सांगायची हे त्यांना समजत नव्हतं. म्हणून त्यांनी सोनालीला काय सांगितलं, की "हे पुस्तक तू घे आणि तू याच्यातनं एक छानशी गोष्ट मला निवडून दे. म्हणजे ती गोष्ट मी जिथे कार्यक्रमाला जाणार आहे त्या मुलांना सांगेल." आईला मदत करायचं असं म्हटल्यावरती सोनाली तयार झाली. कारण की काय, तिच्या शाळेतल्या बाईंनी तिला शिकवलं होतं की नाही, की आपण सर्वांना मदत केली पाहिजे आणि या मदतीची सुरुवात घरापासूनच करा. मदत करण्याने काय आपल्याला तर आनंद होतो, पण समोरच्याला पण आपण समाधान देतो. समाधान म्हणजे सॅटिस्फॅक्शन समोरच्याला पण मिळतं. मग तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणती-कोणती मदत करता त्याची नोंद ठेवा आणि दर शनिवारी दाखवा. म्हणजे सोनालीच्या शाळेमध्ये काय उपक्रम होता, की आठवडाभरात तुम्ही कोणाला मदत केली आहे ते तुम्ही लिहून ठेवायचं आणि नंतर तुम्ही शाळेत गेल्यावरती बाईंना ते दाखवायचं, की आम्ही अशी-अशी मदत केलेली आहे. आम्ही ज्यावेळेला शाळेत होतो ना विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा आमच्या शाळेत पण अशी पद्धत होती, की तुम्ही घरात आईला तांदूळ निवडायला मदत केली, भांडे घासायला मदत केली. हे सगळं तुम्ही लिहून ठेवा. आणि मग आमच्या बाई पण अशाच होत्या तुमच्या ह्या शाळेतल्या बाईंसारख्या, की त्या आम्हाला काय करायच्या, आम्हाला विचारायचं, "कोणी-कोणी मदत केली?" म्हणजे ही मदतीची सुरुवात आपल्याला आपल्या घरापासूनच करायची असते. घरात जर आपण सगळ्यांना मदत करू शकलो, तरच आपण बाहेर इतरांनाही मदत करू शकतो. आणि मग सोनालीला पण आनंद झाला होता, की आपल्याला आईला मदत करायची आहे, छानशी गोष्ट निवडून द्यायची आहे. एक बार छुट्टियों में क्या हुआ बच्चों कि सोनाली की माँ ने क्या किया उसको एक स्टोरी बुक लाके दिया और उसको बोला कि मुझे एक स्कूल में गेस्ट चीफ गेस्ट बुलाया है तो वहां पे जाके मुझे बच्चों से बातें करनी है बच्चों को एक स्टोरी सुनानी है मुझे तो बहुत सारी स्टोरीज आती है पर एक कौन सी स्टोरी जो मैं सुनाऊँ वो मुझे बच्चों को बताऊँ वो मुझे समझ में नहीं आ रही तो प्लीज तुम मेरा एक काम कर दोगे कि एक इस बुक में से तुम एक अच्छी सी स्टोरी ढूंढो और मुझे बताओ मैं वही स्टोरी उस दिन फंक्शन में बच्चों को बता दूंगी। माँ को मदद करना यानी सोनाली को अच्छा लगा क्योंकि उसके स्कूल के जो टीचर थे ना उन्होंने उनको बोला था कि हमने दूसरों को मदद करनी चाहिए और इस मदद की शुरुआत हमारे घर से करनी चाहिए क्योंकि क्या होता है हम और ये सच बात भी है कि हम जब दूसरों को मदद करते हैं ना हमें तो खुशी मिलती है पर सामने वाले आदमी को भी एक समाधान यानी कि आनंद मिलता है उसको भी सेटिस्फेक्शन मिलता है क्योंकि उसको भी मदद तो मिलती है ना तो घर में आप काम करो, मदद करो किसी को या बाहर मदद करो, आप लोग एक नोटबुक बनाना और उसके अंदर लिख के रखना और हर सैटरडे को टीचर को दिखाना। ऐसे सोनाली की टीचर ने सोनाली को बोला हुआ था। तो उसको तो अभी अच्छा ही हो गया कि चलो मेरी नोटबुक में जो है मदत करने की उसके अंदर और एक एंट्री हो जाएगी, तो मैं अपने माँ को मदत करूंगी. तिलाही काय वाटलं की चला आपल्या वहीमध्ये अजून एक नोंद होऊन जाईल मदत करण्याची. सोनालीने आतापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या. आईला मदत हवी ही एक नवीन नोंद होईल. बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील, शाबासकी देतील या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले. सोनालीने आतापर्यंत तिच्या वहीमध्ये अनेक कामांच्या नोंदी केलेल्या होत्या आणि आईला ही मदत केली तर अजून एक नोंद आपल्याकडे होईल आणि बाई आपलं कौतुक करतील, शाबासकी देतील म्हणून ती आईला हो म्हणाली. जैसे मैंने बोला ना कि उसके नोटबुक में और एक एंट्री हो जाएगी कि उसने अपने माँ को हेल्प किया और उसकी जो टीचर थे वो टीचर भी उससे बहुत खुश हो जाते उसको शाबाशी देते थे तो इस वजह से उसने तुरंत अपने माँ को हाँ बोल दिया कि हाँ मैं तुम्हें स्टोरी ढूंढ के देती हूँ. सोनालीच्या आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना. शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून जवळ-जवळ 10 कथा वाचल्या. अवघ्या 1-1.5 तासात सारे पुस्तक वाचून काढले. खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाणे वाटले होते. पण जशी-जशी पुढे ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली, तसतशी तिला पुढची कथा काय आहे, त्यात काय लिहिले आहे, त्याविषयी उत्सुकता वाटू लागली. त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिला कळलेच नाही. काय केलं सोनालीच्या आईने तिला जे पुस्तक दिलं होतं ना, त्याच्यामध्ये छान छोट्या-छोट्या कथा होत्या, स्टोरी होत्या. त्यातली कोणती नुसतं स्टोरीचं नाव वाचून, हेडिंग वाचून तिला समजत नव्हतं, की आपण कोणती गोष्ट वाचली पाहिजे.
मग तिने एक एक कथा वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला तिला बोर झालं वाचताना, पण नंतर तिला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण व्हायला लागला. की एक कथा संपली की पुढची कथा काय असेल? असे आपल्यालाही पहा तुम्ही एखादं पुस्तक वाचायला घ्या. असंच होतं एखादं आपण सुरुवात केली ना, की मग पुढे काय हे आपल्या मनामध्ये निर्माण होतं आणि आपण आपोआपच पुढचं पान वाचायला लागतो. तसं तिने जवळ पहिले 10 कथा वाचल्या. त्यानंतर अवघ्या 1 ते दीड तासात तिने संपूर्ण पुस्तक संपवून टाकलं. कधी पुस्तक संपलं हे तिलाच कळलं नाही. सोनाली की माँ ने उसको जो किताब दी थी, उस किताब में छोटे-छोटे स्टोरीज थे। सिर्फ स्टोरी के हेडिंग पे से सोनाली को समझ में नहीं आ रहा था कि मैं कौन सी स्टोरी माँ को बताऊँ कि ये आप बोलना बच्चों के सामने। तो फिर उसने क्या तय किया, चलो स्टोरी पढ़ के देखते। तो एक-एक स्टोरी वो पढ़ने लगी। स्टार्टिंग में उसको बोर होने लग गया, पर बाद में जैसे वो एक-एक स्टोरी पढ़ने लगी तो उसके मन में इंटरेस्ट आने लग गया कि आगे की स्टोरी क्या होगी, उसमें क्या होगा। तो आगे पढ़ते-पढ़ते फर्स्ट तो उसने 10 10 स्टोरी तो फटाफट पढ़ ली। और उसके बाद में 1 डेढ़ घंटे में ही उसने पूरी किताब खत्म कर दी। ये किताब पढ़ते-पढ़ते कब खत्म हो गई ये सोनाली को भी पता नहीं चला. कथा तर सगळ्याच आवडल्या. त्यातली कोणती निवडायची ते समजेना. ती आईकडे गेली व आपल्याला समोरील समस्या सांगितली. मग आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले. सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले, पण 1-2 कथांनंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवेच ना. तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले. खरे तर आज घरात आजी, आजोबा, बाबा, दादा, काकू, काका या साऱ्यांनाच सोनालीकडे पाहून नवल वाटायला लागले. काय झालं सोनालीला, तिला नुसत्या कथा तिने तर सगळ्या वाचल्या, पण तिला पण कळत नव्हतं. तिला सगळ्याच कथा आवडल्या होत्या. मग तिने आपल्या आईला जाऊन सांगितलं, की "आई मला सगळ्या कथा आवडतायत. आता मी कोणती याच्यातनं तुला सांगू?" मग आईने तिला आणखीन एक युक्ती सांगितली. "तू एक काम कर. तू ज्या कथा वाचल्यात ना, प्रत्येक कथेतला थोडासा सारांश म्हणजे थोडासा जो भाग आहे, तो तुला जे काही कळलंय त्या कथेमधून ते तू एखाद्या पानावरती लिहून काढ आणि मग त्यातनं आपण पुढे काय ते निवडूया." सोनालीला पहिले हे काम सोपं वाटलं. पण 1-2 कथांचा सारांश लेखन झाल्यावर तिला पुढची कथा वाचलेली आठवत नव्हती. मग ती आईला म्हणाली, की "मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते." म्हणजे तिला पुन्हा एकदा कथा वाचायला लागल्या आणि सोनाली आज सारखी-सारखी पुस्तक वाचतीये हे पाहून तिच्या घरातले तिचे आजी, आजोबा, बाबा, दादा, काकू, काका सगळ्यांनाच तिच्याकडे पाहून नवल आश्चर्य वाटायला लागलं. "अरे, सोनालीसारखी मुलगी गोष्टीचं पुस्तक कसं वाचतीये?" क्या हो गया बच्चों, सोनाली ने सारी स्टोरीज तो पढ़ ली, पर उस वो सारी स्टोरी उसे पसंद आ रही थी। तो इसमें से अच्छी कौन सी वो माँ को बताने का उसे समझ में नहीं आ रहा था। तो उसने उसका ये प्रॉब्लम, समस्या यानी कि प्रॉब्लम अपनी माँ को जाके बता दिया कि माँ मुझे समझ में नहीं आ रहा है। तो माँ ने उसे क्या बोला कि एक काम कर, तू है ना शॉर्ट में सारांश यानी कि शॉर्ट में इस स्टोरी में जो पढ़ा है वो, जैसे हम सारांश लेखन करते हैं ना, 1/3 लिखते हैं, उस तरह से तू उसका सारांश लिख ले एक पेजेस पे सभी कथाओं का। फिर उसके बाद में हम लोग तय करते हैं कौन सी कथा सुननी है। सोनाली को तो पहले इजी लगा, अरे क्या थोड़ा सा उसका सिर्फ सारांश लिखना है। वो गई 1-2 स्टोरीज का उसने लिख लिया। फिर उसके बाद में जो स्टोरी आगे उसने पढ़ी थी वो उसको याद नहीं थी, यानी उसको स्टोरी वापस से पढ़नी थी। फिर उसने माँ को कहा, रुको मैं फिर से सब स्टोरीज पढ़ती हूँ। फिर से वो बुक लेके बैठ गई स्टोरी पढ़ने के लिए। और सोनाली को स्टोरी का बुक पढ़ते हुए देख के उसके घर में उसके आजी आजोबा यानी उसके दादा दादी बाबा यानी पिताजी, उसका भाई, अंकल आंटी, सब लोग चाचा चाची जो है ना, सब लोग उसको देख के एकदम उनको आश्चर्य लगने लग गया कि सरप्राइज हो गया उनके लिए कि सोनाली आज स्टोरी बुक कैसे पढ़ रही है, इसे तो पढ़ना बिल्कुल पसंद नहीं है। आता तिने एक पान घेतले. त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेत काय सांगितले आहे हे थोडक्यात लिहिले. बघता बघता तिचे पान भरले. ती पळतच आईकडे गेली आणि तिने आईला ते पान दाखवले. आईला ते सारे पाहून तिचे खूप कौतुक वाटले. आईने तिचे घरातल्या साऱ्यांपुढे कौतुक केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता. आणि तिने काय केलं, एक पान घेतलं आणि त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेत काय सांगितलंय थोडक्यात तिने लिहिलं. बघता-बघता तिचं पूर्ण पान भरून टाकलं तिने, थोडक्यात लिहून. आणि तिला सगळं लिहिल्यावर तिला खूप आनंद वाटला. ती पळतच आपल्या आईकडे गेली आणि तिने आईला पान दाखवलं. "बघ मी हे सगळं लिहिलंय." हे पाहून तिच्या आईला तिचं खूप कौतुक वाटलं, की सोनालीने सगळं पुस्तक वाचलं, त्याचा सारांश एका कागदावर लिहून काढला आणि घरातल्या सगळ्यांपुढे आईने तिचं खूप कौतुक केलं. त्याच्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता. म्हणजे तिला खूप आनंद झाला होता. आनंद गगनात न मावते मावणे म्हणजे खूप आनंद होणे, वाक्यप्रचार आहे हा. खूप म्हणजे खूप आनंद होत होता तिला.
क्या हो गया था कि सोनाली ने एक पेज लिया, उसके ऊपर उसने स्टोरी का नाम और उस स्टोरी के अंदर क्या बताया है ऐसा शॉर्ट में लिखते लिखते उसका पूरा पेज भर गया। और उसने बहुत अच्छे से लिखा और उसने अपनी माँ को दिखाया। माँ को भी ये देख के बहुत खुशी हुई। तो माँ ने क्या किया, सबके सामने उसको कौतुक किया, यानी कि उसको अच्छी तरह से बताया सबको कि कितनी अच्छी है सोनाली। उसने सब स्टोरी बुक पढ़ लिया और उसके बारे में अच्छी अच्छी बातें की और उसकी वजह से उसको उसको शाबाशी भी दी। तो उसकी वजह से उसे बहुत अच्छा लगा। अनंत गगनात मावत नव्हता, यानी कि उसे बहुत ज्यादा खुशी हो गई कि माँ ने मेरे लिए सब अच्छी अच्छी बातें बोली, मुझे शाबाशी दी, तो इससे वो खुश हो गई। शाळेत गेल्यावर तिने आपण काल आईला काय आणि कशी मदत केली ते सांगितले आणि सोबत एक कथाही ऐकवली. तिने आजपर्यंत कधीच अवांतर वाचन केले नव्हते. तिच्यातला हा अमूलाग्र बदल सर्वांना आनंद देणारा होता. वर्गात प्रथम बाईंनी आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले आणि नंतर तिने वर्गात एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाबासकी दिली. दुसऱ्या दिवशी ती शाळेत गेली. तिने शाळेत बाईंना सांगितलं, बाई मी माझ्या आईला काल अशी अशी मदत केली आणि तिने ज्या गोष्टी वाचल्या होत्या ना त्यातली एक छानशी गोष्ट पण तिने वर्गात सगळ्यांच्या समोर सांगितली तिने. त्यामुळे बाईंना पण खूप आनंद झाला. कारण की शिक्षकांना काय हवं असतं, आपल्या विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करणं, नवीन नवीन गोष्टी शिकणं, याच्यातच शिक्षकांना आनंद असतो. बरोबर की नाही? म्हणून तिच्यातला अमूलाग्र बदल म्हणजे एकदम वेगळाच असा बदल तिच्यामध्ये संपूर्णपणे ती बदलली होती, की जिला वाचनाची आवड नव्हती आणि तिच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली होती. हा बदल पाहून सर्वांना आनंद झाला. वर्गात पहिले बाईंनी तिची आईला मदत केली म्हणून तिचं अभिनंदन केलं आणि नंतर तिने खूप छान गोष्ट सांगितली म्हणून तिचं कौतुक करून तिच्या पाठीवर शाबासकी पण दिली। सोनाली दूसरे दिन स्कूल में गई तब उसने क्या किया, उसने टीचर को बताया कि मैंने किस तरह से कल मेरे माँ की हेल्प की। और उसने जो स्टोरीज पढ़ी थी उसमें से एक सुंदर सी स्टोरी उसने सबको सुनाई। ये सब देख के टीचर भी बहुत खुश हो गए। सोनाली के अंदर अमूलाग्र बदल, यानी पूरी तरह से वो चेंज हो गई थी। जिस लड़की को एक्स्ट्रा किताबें पढ़ना पसंद नहीं था वो अच्छे से पढ़ के स्टोरी क्लास में सुनाने लगी। ये देख के टीचर को भी बहुत खुशी होगी, क्योंकि जो हमारे टीचर होते हैं ना उनको यही चाहिए होता है कि उनकी जो स्टूडेंट्स है वो अलग अलग चीजें सीखे, अलग अलग किताबें पढ़े, इनमें उनको खुशी मिलती है। तो उन्होंने क्या किया, टीचर ने सबके सामने पहले तो उसने माँ को हेल्प किया, इसके लिए उसको कॉन्ग्रेचुलेट किया, अभिनंदन किया, यानी उसको कॉन्ग्रेचुलेट किया। और बाद में उसको शाबाशी दी कि उसने बहुत सुंदर ऐसी स्टोरी सबको सुनाई करके। इससे तो सोनाली एकदम खुश हो गई थी। सोनालीला आज खूप खूप आनंद झाला होता। तिने आता घरातल्या शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करायचे ठरवले होते। आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही केली होती, त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे। सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले आणि सोबत तिच्या वर्गातील साऱ्याच मुलामुलींना एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले। सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरजच उरली नव्हती। काय झालं विद्यार्थी मित्रांनो, सोनालीला आता वाचनाची आवड लागली होती। तिला पुस्तकं वाचायला आवडत होती। तिने आता ठरवलं होतं की शाळेचे वाचनालय म्हणजे ग्रंथालय, लायब्ररी जे आहे शाळेचे ग्रंथालय आणि त्यांच्या घरात पण त्यात छोटंसं ग्रंथालय होतं व लायब्ररी होती। त्याच्यातली सगळी पुस्तकं आता मी वाचून टाकणार आहे। अनेक पुस्तकं तिला वाचायची होती आणि तिने तिच्या आईने सांगितल्याप्रमाणे एक वही केली होती। म्हणजे आपण एखादं पुस्तक वाचतो किंवा एखाद्या ओळी आपल्याला आवडतात ना, त्या अशा एखाद्या वहीमध्ये तुम्ही नोंद करून ठेवायच्या असतात। तसं ती नोंद करत होती, कारण की ना ह्या ओळी आपल्याला कधी-कधी निबंध लेखनासाठी वगैरे सुद्धा उपयोगात पडतात आणि चांगल्या ओळींमधून आपल्याला शिकायलाही मिळतं. त्या ओळी म्हणजे कोणीतरी दिलेला संदेशच असतो तो. असं तिच्या आईने तिला सांगितलं होतं, की ओळी लिहून ठेवायच्या आणि तिला प्रोत्साहन मिळायला पाहिजे. अजून तिने खूप पुस्तकं पुढे वाचली पाहिजे म्हणून तिच्या बाबांनी काय केलं, तिला वाढदिवसाला पण पुस्तकच भेट दिली आणि तिच्या वर्गातल्या मुला-मुलींना रिटर्न गिफ्ट्स म्हणून पण काय दिलं, पुस्तकच भेट दिली. आताच पुस्तकं वाच असं सांगण्याची गरजच सोनालीलाच पडली नव्हती. ती स्वतःहूनच पुस्तकं वाचत होती। क्या हो गया था, सोनाली अभी बहुत खुश हो गई थी। उसको सबने अच्छा अच्छा बोला। फिर उसने क्या तय किया कि अभी उनके घर में भी एक छोटी लाइब्रेरी थी, स्कूल की लाइब्रेरी थी। उसके अंदर से बहुत सारी किताबें उसे पढ़नी थी और उसकी माँ ने उसे कहा था कि एक नोटबुक लेना और जो तुमने पढ़ा है या कोई अच्छी लाइन सुनी है तो उसे उस डायरी में लिख के रखना।
तो उसने उस तरह से एक नोटबुक तैयार कर ली, एक डायरी तैयार कर ली कि जो उसको लिख के रखना, वो लिख के रखती थी जो उसने अच्छा पढ़ा है, सुना है। उसके पिताजी ने भी उसको आगे पढ़ने के लिए उसको प्रेरणा मिले, प्रोत्साहन यानी क्या, प्रेरणा मिले, इसलिए उसके पिताजी ने भी उसको एक उसके बर्थडे के दिन उसको एक बुक गिफ्ट दी। उसको ही नहीं तो उसके क्लास के जो सब बच्चे थे उनको भी रिटर्न गिफ्ट देते ना आप लोग, तो उसमें उन सब बच्चों को एक एक बुक गिफ्ट दिया। अभी सोनाली को ऐसा बोलने की जरूरत ही नहीं पड़ती कि पुस्तक वाच, तू कोई एक्स्ट्रा की किताबें पढ़, ऐसा बोलने की जरूरत ही नहीं पड़ती थी, वो खुद अपने आप पढ़ने लग गई थी। म्हणजे तुमच्या लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, सोनालीच्या आईने ही युक्ती केली होती. सोनालीला अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हायला पाहिजे म्हणून तिच्या आईने युक्ती केली होती, की आपोआप तिला असं सांगितलं असतं, की हे पूर्ण पुस्तक तू गोष्टीचं वाचून काढ, तर तिने वाचलं नसतं. आईला मदत करायची म्हणून ते तिने वाचलं आणि तिला त्याच्यातून वाचनातून आनंद मिळायला लागला आणि तिला आवड निर्माण झाली. म्हणजे ही तिच्या आईने काय केलेली ती युक्ती केली होती तिला वाचनाचा वेड लागण्यासाठी. सोनाली की माँ ने क्या किया था, ये उनकी आइडिया थी। अगर वो सोनाली को बोलती कि ये किताब तो पूरी पढ़ ले, तो सोनाली नहीं पढ़ती थी, उसे पसंद नहीं था, पर उन्होंने आइडिया से उसको बोला कि मुझे हेल्प करो, मुझे हेल्प चाहिए, अब तुम मुझे स्टोरी निकाल के दो इसमें से अच्छी, तो मम्मी को हेल्प करना, इसके लिए उसने पूरी किताब पढ़ ली और उसके अंदर से उसको किताब पढ़ने का अच्छा लगने लगा कि अभी एक एक किताब में पढ़ती जाओगी, ये मुझे सब अच्छा लग रहा है। तो इस तरह से उसकी माँ ने एक आइडिया किया था उसको बुक्स पढ़ने की आदत लगने के लिए। कारण वाचन, आता ह्या लेखातून आपण काय शिकलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो, की वाचन हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे. पुस्तक हीच आपले खरे मित्र असतात. वाचनाने मन समृद्ध होते. जगाची माहिती आणि ज्ञान याचा संग्रह वाढतो. स्वतः अवांतर वाचणे आणि इतरांना वाचनास प्रवृत्त करणे हाच या पाठाचा हेतू आहे. हा पाठ आपण कशासाठी शिकायचा आहे, की आपण पण पुस्तकं वाचली पाहिजेत आणि आपल्यासाठी आपल्यासारखं इतरांनी सुद्धा पुस्तकं वाचली पाहिजे, यासाठी आपण त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मलाही तुम्हाला हेच सांगायचं की पुस्तकं वाचत जा. छोट्या-छोट्या पुस्तकांच्या गोष्टीची पुस्तकं वगैरे जर तुम्ही वाचायला सुरुवात केली ना, तर तुम्हाला वाचनाची आवड लागेल. कारण की मी पुन्हा सांगते, की पुस्तकांसारखे चांगले मित्र नाही. पुस्तकातून आपल्याला खूप सारं वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळत असतं. मला माहिती आहे आजकाल इंटरनेटवरती, Googleवरती कोणती गोष्ट विचारली, की ती पटकन त्याचं उत्तर मिळतं. पण ज्या पुस्तकांमधल्या गोष्टी असतात ना, त्यातनं जे काही आपल्याला शिकायला मिळतं, ते आपल्याला इंटरनेटवर, Googleवरती शिकायला मिळत नाही. त्यामुळे तुमच्याही आई-वडिलांना सांगा, की तुमचा आता वाढदिवस वगैरे असेल, तर त्यावेळेला तुम्ही मला अ, एखादं पुस्तक भेट म्हणून द्या. तर तुम्हाला सुद्धा वाचनाची आवड लागेल. आणि आणखीन एक मला तुम्हाला सांगायचं होतं, एक प्रश्न विचारायचा आहे, की आता ऑक्टोबर महिना चालू झालेला आहे. माझं 5 ऑक्टोबर ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवतीये, तर ऑक्टोबर महिन्यातच वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करतो. तर वाचन प्रेरणा दिन आपण कोणत्या तारखेला आणि का साजरा करतो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. मी वाचनाचे वेड याचा स्वाध्याय बनवेल तेव्हा तुम्हाला उत्तर सांगेलच. पण त्याआधी जर तुम्ही मला उत्तर सांगितलं तर फार बरं होईल, की वाचन प्रेरणा दिन ऑक्टोबर महिन्यात किती तारखेला आपण साजरा करतो आणि का साजरा करतो. चला तर मग हा धडा जर तुम्हाला आवडला असेल, तर तुम्ही सुद्धा एखादं पुस्तक मागवा तुमच्या आई-वडिलांना सांगून आणि पुस्तक वाचनाला सुरुवात करा. आता सध्या लॉकडाऊनचा काळ आहे त्याच्यामुळे आपण घरात आहोत. तर ही फार चांगली गोष्ट असेल तुम्ही पुस्तक वाचनाला सुरुवात करण्यासाठी. आता हे जे तुम्हाला मी शब्दार्थ दिलेले आहेत, काही मराठीचे शब्द मी इंग्रजीमध्ये दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला हे वाचून हे शब्दार्थ पहिले वाचा, मग धडा वाचा आणि मग स्वाध्याय सोडवा. क्या करना है? ये शब्दार्थ हमें पढ़ने हैं, उसके बाद में लेसन पढ़ना है, यानी आपको अच्छी तरह से समझ में आ जाएगा। फिर उसके बाद में स्वाध्याय आपको खुद लिखना है और जब मैं वीडियो डालूंगी स्वाध्याय का, उस वक्त आपको सिर्फ क्या करना है? आंसर चेक करने हैं। समझ में आ गया सबको? तो अभी लेसन पढ़ो, शब्दार्थ भी पढ़ो और इसके साथ अलग-अलग बुक्स भी मंगाओ, स्टोरी बुक्स। मम्मी-पापा को बोलो एक तो भी स्टोरी बुक्स मुझे लाके दो और वो पढ़ने की कोशिश करो। मुझे बताना कमेंट बॉक्स में किसने-किसने स्टोरी का बुक्स पढ़ा है, कौन-सा बुक पढ़ने को स्टार्ट किया है. मला नक्की तुम्हाला सांगा तुम्ही मला, की तुम्ही कोणतं पुस्तक वाचायला घेतलं आहे. बरेच मुलं खूप छान-छान कमेंट करतात.
आता मला म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगोदर धडा समजून घेतो, मग त्यानंतर स्वाध्याय करतो. एका मुलाची होती का मुलीची होती कमेंट मला माहीत नाही. पण त्याने इतकं छान प्रेमाने लिहिलं होतं, की मी खूप अभ्यास करणार आणि माझ्या आई-वडिलांना खूप मदत करणार. म्हणजे चला माझ्या बोलण्यातून, माझ्या शिकवण्यातून तुम्हाला इतकं तरी जाणीव होते, की आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपल्या आई-वडिलांसाठी आपल्याला काहीतरी करायचंय. तर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर आता काय करायचंय आपण, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. हं. तर मग चला तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करत राहा, एखादं तरी पुस्तक घ्या आणि पुस्तक वाचत राहा.